नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 17 मार्चचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं आहे की सायलीने रेस्टॉरंटमध्ये साक्षी आणि सचिनला एकत्र पाहिलेलं असतं. आता या दोघांना बघितल्यानंतर सायली म्हणते की बापरे, साक्षी जिवंत आहे आणि ती आणि सचिन भाऊजींसोबत असं म्हणते आणि त्या दोघांचं ना व्हिडिओ शूटसुद्धा करून घेते, म्हणजे रेकॉर्डिंग ती करून घेते. आता त्यानंतर बघा, जेव्हा साक्षीच्या लक्षात येतं की सायली आपल्याला पाहते, याच्यानंतर साक्षी काय करते की पटकन सचिनचा हात पकडते आणि त्याला खिचून बाहेर घेऊन जाते. आणि इकडे सायली म्हणत असते की म्हणजे सचिन भाऊजींच्या आयुष्यात जी मुलगी आहे तर ती साक्षी शिकरे आणि इतक्या फास्ट साक्षी त्याला हात पकडून बाहेर घेऊन जाते. आणि इकडे मॅनेजर जो आहे तर तो सायलीला म्हणत असतो की मॅडम, तुम्ही तुमचं बिल पे केलेलं आहे म्हणून. आता सायलीसुद्धा त्यांच्या मागे धावत जाते, पण हे दोघं जण गाडीत बसून लगेचच निघून जातात आणि सायली बाहेर रस्त्यावरतीच उभी राहिलेली दाखवली आहे की त्या दोघांना हाक मारत. आता सचिन साक्षीची गाडी गेल्यानंतर सायली साक्षी म्हणून खूप हाक मारते, पण साक्षी काही थांबत नाही. सायली म्हणते म्हणजे साक्षी इतके दिवस झालं मला फसवते, पण साक्षी या सगळ्यामध्ये एकटी नाही, सचिन भाऊजी सुद्धा आम्हाला फसवत आहेत असं म्हणून सायली इतकी चिडते आणि म्हणते की मी आता यांना सांगते म्हणून पटकन ते अर्जुनला फोन लावते. पण अर्जुनचा फोन तर सायलेंटवर असतो आणि अर्जुन असतो मीटिंगमध्ये क्लायंटसोबत. तर अर्जुनला काही सायलेंटवर असलेला फोन ऐकायला येत नाही आणि त्याची कंटिन्यू मीटिंग चालूच असते. इकडे सायली परेशान होते कारण अर्जुन काही फोन उचलत नाही. म्हणून बघा, आता सायली विचार करते की अरे, हे फोन का उचलत नाही आहेत, मी काय करू आता. म्हणून आता सायली डायरेक्ट पोलिसांना कळू का मी, असं विचार करते आणि पोलिसांनाच फोन लावते. आता बघा, सायलीने पोलीस स्टेशनला फोन लावला आणि आता तिकडून इन्स्पेक्टर फोन उचलतात. त्यावेळेस सायली म्हणते की हॅलो साहेब, मी सायली बोलते, सायली अर्जुन सुभेदार, इन्स्पेक्टर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची बायको. तर ते म्हणतात की हां बोला. तर सायली म्हणते वत्सले आश्रम केसमधली जी साक्षी शिकरी होती ना, तर तिला मी आत्ता इथे बघितले, ती जिवंत आहे. तर लगेचच ते पोलीस म्हणतात म्हणजे महिपा शिकरेंची मुलगी ना, ॲक्च्युली मॅडम ती जी मुलगी आहे ना, तर तिचा दुर्दैवाने जेलमध्येच खून झाला आहे. तर सायली म्हणते अहो नाही, तो सगळा बनाव होता, मी ना तिला आत्ता बघितलं आहे. म्हणजे मी आधी पण तिला उजरतं बघितलं होतं, पण आता स्पष्टच बघितलं आहे मी तिला, ती साक्षी शिकरेच होती आणि ती ना मला बघून पळून गेली, असं सगळं सायली पोलीस इन्स्पेक्टरला फोन करून सांगते. आता तो पोलीस म्हणतो पण तुमची खात्री आहे ना मॅडम. सायली म्हणते हो, माझी खात्री आहे आणि हे सगळं मी लेखीसुद्धा द्यायला तयार आहे. आणि म्हणते की प्लीज तुम्ही लवकरात लवकर तिला पकडा, तिने आम्हाला तर फसवलेलंच आहे पण पोलिसांना सुद्धा फसवलं आहे. आता पोलीस म्हणतात ठीक आहे मॅडम, आम्ही बघतो काय करायचं ते. म्हणून आता इन्स्पेक्टर फोन ठेवतात. आता सायली पुन्हा अर्जुनला फोन लावते, तर अर्जुन पुन्हा एकदा मीटिंगमध्येच असतो, सतत फोन वाजत असतो पण अर्जुनचं अजूनही लक्ष नसतं. आणि सायली इकडे म्हणत असते की अहो, फोन का उचलत नाही आहेत, काही कळतच नाही बाबा. आणि इकडे ना तो क्लायंट म्हणतो की ठीक आहे सर, थँक्यू, छान झाली मीटिंग, असं म्हणून आता तो माणूस तिथून निघून जातो, क्लायंट अर्जुनचा. आणि आता अर्जुन त्याचा फोन हातात घेतो आणि बघतो तर म्हणतो बापरे, बायकोची एवढी मिस कॉल्स, आणि असं म्हणून तो आता सायलीला फोन करण्याचा असतो. इतक्यातच त्यांना पोलीस इन्स्पेक्टरचा फोन येतो. आता अर्जुन फोन उचलतो तर ते म्हणतात की ॲडव्होकेट सुभेदार, तुमच्या मिसेसचा मला कॉल आला होता, त्या म्हणाल्या की साक्षी शिकरे जिवंत आहेत. अर्जुन तर ताडकडून उभाच राहतो ना, त्याला काही कळतच नाही. पोलीस म्हणतात नाही, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का. आता चैतन्य म्हणत असतो अरे काय झालं. आता अर्जुन गप्पच बसतो, त्याला काही बोलावं ते कळतच नाही. तिकडून पोलीस म्हणायला लागतात की हॅलो अर्जुन सुभेदार, हॅलो. आता अर्जुन थोडासा भानावर येतो आणि म्हणतो की मला सांगा त्याला हे सगळं कसं कळलं. तर आता पोलीस म्हणतात अहो, त्यांना साक्षी शिकरे कुठेतरी दिसल्या असं म्हणाल्या होत्या. आता लगेचच टीमला घेऊन महिपा शिकरेच्या घराचा तपास करतोय मी, बघूया तिकडे साक्षी शिकरे जिवंत असल्याचा काही पुरावा मिळतोय का. अर्जुन म्हणतो हे बघा, मला याविषयी काहीच माहीत नाही आहे, तुम्हाला जर का या बाबतीत काही कळलं तर प्लीज मला अपडेट करा. पोलीससुद्धा म्हणतात की हो, मी तुम्हाला नक्कीच अपडेट करीन. आता फोन ठेवला जातो. आता चैतन्य म्हणतो की एक मिनिट, साक्षी शिकरेबद्दल तू काय म्हणत होतास. तर आता अर्जुन म्हणतो अरे सायलीला ना साक्षी दिसली. चैतन्य तर घाबरतोस, तो म्हणतो काय. तर अर्जुन म्हणतो हो, तिने ना पोलीस कंप्लेंटसुद्धा केली तिच्या विरुद्ध. चैतन्य म्हणतो अर्जुन, अरे सायली वहिनीने डायरेक्ट पोलिसांना फोन केला, मी तुला कधीपासून सांगतोय की सायली वहिनीला साक्षी जिवंत आहे हे सांगून टाक म्हणून. आता जर का तिला कळलं की तुला आधीपासून हे सगळं माहिती होतं तर ती काय करेल, आणि तिला करायला सुद्धा हवं. तू केवढी मोठी चूक केली, तुला कळतंय का. आता अर्जुनला तर इतकं कसं तरी वाटत असतं. अर्जुन आता कंटिन्यू सायलीला फोन लावतो पण सायली काही फोन उचलतच नाही. अर्जुन तर एक मिनिट, ती ना नेचर गार्डनमध्ये ना मला भेटणारच होती, एक काम करूयात आपण तिकडे जाऊयात, चल असं म्हणून आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेजण सुद्धा गाडीत बसून आता त्या गार्डन रेस्टॉरंटकडे यायला लागतात.
इकडे जर आपण पाहतोय की सायली अख्ख्या रस्त्याने एकटी चालत असताना चालता तिला असंख्य आठवणी आठवत असतात. सुरुवात तर तिला आठवतं की कल्पनाताई म्हणाले असतात की आता तुम्ही दोघं सुद्धा मामा होणार आहे, त्यामुळे सगळेजण खुश असतात. सगळ्यांनी घरात खूप छान सेलिब्रेट केलेलं असतं. तो सीन आठवतो. त्यानंतर अस्मिताचं डोहाळे जेवण केलेलं असतं ना सायलीने औक्षण वगैरे करून, तर तो सीनसुद्धा आता सायलीला आठवत असतो. त्याच्यानंतर सचिनला अस्मिता म्हणत असते तू दे उत्तर, मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवं आहे. आणि अस्मिता किती हायपर झालेली असते हे सुद्धा आता अस्मिताला आठवत असतं. की त्यानंतर प्रतापराव म्हणतात की माझी मुलगी सुशिक्षित आहे आणि मी तिला सांभाळायला खंबीर आहे, त्यामुळे मला ना फक्त तिच्या बाळाचा बाप तिच्यापासून हिरावायचा नाही आहे म्हणून मी गप्प बसतोय. आणि अस्मिता म्हणालेली असते की सायली त्यापेक्षा ना विष आणून दे मला. ह्या सगळ्या आठवणी ना सायलीला आठवत असतात आणि या सचिनच्या सुद्धा ना सगळ्या आठवणी आठवत असतात आणि तिला एक एक गोष्टी आता क्लिअर व्हायला लागलेल्या असतात. आणि सचिन म्हणत असतो की ती मुलगी माझी फक्त कली होती, त्यावेळेस अर्जुनने तिच्या जोरात थोबाडीत दिलेलं असतं. आणि अशा असंख्य आठवणी एक ना एक सायलीला आठवत असतात आणि सायली अख्खा रस्ता बनणं त्याच आठवणी आठवत चालतच असते. आणि इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघंजण सुद्धा हायपर झालेले असतात गाडीमध्ये. इकडे अर्जुन गाडी चालवत असतो आणि चैतन्य कंटिन्यू म्हणत असतो की अजून सायली वहिनी फोन उचलत नाहीये. आता अर्जुन म्हणतो तिला हे सगळं कळलं असेल का की साक्षी शिकले जिवंत हे मला माहिती आहे आणि मी तिच्यापासून लपवून ठेवले तर ती मला कधीच माफ करणार नाही. म्हणून अर्जुन आता इतका घाबरलेला असतो आणि म्हणतो की तू कुठे गेली असेल रे, ती मला सोडून गेली असेल का. चैतन्य म्हणतो अरे अशी कशी सोडून गेली असेल ती, अरे ती तुझ्यावर चिडली आहे म्हणून ती तुझे फोन उचलत नाही, थांब जरा मी माझ्या मोबाईलवरून फोन करतो. असं म्हणून आता चैतन्य त्याच्या मोबाईलवरून फोन करतो. तर सायली चैतन्याचा सुद्धा फोन उचलत नाही, कारण सायली कंटिन्यू तिच्या विचारांमध्ये हेच आठवत चालत असते की अर्जुनने कसं थोबाडीत दिलेलं असते सचिनला. त्यानंतर एखाद दिवशी रात्री कसं सचिन आणि ही जी साक्षी आहे तर ती रात्री भेटलेली असतात आणि जेव्हा सायली आणि अर्जुन या दोघांना पकडलेलं असतं आणि आता अस्मिताकडे नेऊन खरं खोटं केलेलं असतं तर अस्मिताने सचिनची बाजू घेतलेली असते. आणि अर्जुन तिला म्हणालेला सुद्धा असतो की तुझ्या डोळ्यावरती ना तुझ्या नवऱ्याच्या प्रेमाची पट्टी आहे म्हणून तुला दिसत नाही म्हणून. आणि तुला मी सांगत होतो ना, अर्जुन म्हणाले असतो अस्मिताला की तुला मी सांगत होतो ना की हा माणूस कधीही सुधारणार नाही. आणि अस्मिताने सचिनची बाजू घेतलेली असते आणि सायलीने अर्जुनला गप्प केलेलं असतं. हे सगळे सीन जे आहेत ना तर ते सायलीला आठवत असतात आणि आठवून बिचारी खूप दुःखी झालेली असते आणि रस्त्याने एकटीच चालत असते. पुढे आता सायलीला रेस्टॉरंटमध्ये सचिन आणि साक्षीला एकत्र पाहिले तो सुद्धा सीन आठवतो. त्यानंतर तिने रेकॉर्डिंग केले हा सुद्धा सीन आठवतो आणि बराच वेळ आहे ना तो सायलीला सीन आठवण्यातच गेलेला आहे. इकडे गाडीमध्ये अर्जुन म्हणतो की तिला लगेच हे कळलं असेल का की मी तिच्यापासून लपवून ठेवलं की साक्षी शिकरे जिवंत आहे म्हणून. चैतन्य म्हणतो मी तुला 1000 वेळा सांगितलं होतं ना की साक्षी शिकरे जिवंत आहे, तुला माहिती तर सायली वहिनीला सांगून टाक, पण तुला ना माझं काही ऐकायचंच नाही म्हणून चैतन्य खूप रागवत असतो अर्जुनला. अर्जुन म्हणत असतो मी ना तिची माफी मागतो पण मी तिला कुठेच जाऊ देणार नाही म्हणून. अर्जुन एवढा घाबरलेला असतो की त्याला गाडी चालवताना कळतच नाही, अक्षरशः तो ना भिंतीला एका धडकायला लागतो गाडी. आता हे सगळं चैतन्य बघतो आणि म्हणतो तुझं काय चाललंय, तू गाडी आधी साईडला घे बरं, गाडी साईडला घे असं म्हणतो. आता अर्जुन गाडी साईडला घेतो कारण आता अर्जुनचा ताबा सुटायला लागलेला असतो, नियंत्रण सुटत असतं गाडी चालवल्यापासून. आता चैतन्य म्हणतो काय चाललंय तुझं ना कशातच लक्ष नाही आहे, थोडा शांत हो तू इकडे येऊन बस, मी चालवतो गाडी आता असं म्हणून अर्जुन आणि चैतन्य दोघे हे गाडीतून उतरतात आणि एकमेकांच्या सीटवर येतात. आता चैतन्य गाडी चालवतो आणि अर्जुन गाडीमध्ये बसतो. इकडे आपण पाहतोय सुभेदारांच्या घरामध्ये कल्पनाताईंनी बाळासाठी खूप खेळणी आणलेली असतात आणि त्या अस्मिताला म्हणत असतात अस्मिता बघ ना मी बाळासाठी बाहुली आणि गाडी सुद्धा. सायली दरवाजावर येते आणि सायलीनं खूप थकलेली असते, अक्षरशः रडवेली झालेली असते आणि आत येऊन पाहते तर अस्मिता कल्पनाताईंना म्हणत असते हा कलर किती सुंदर आहे ना. आता कल्पनाताई म्हणतात हो पण हे सगळे कपडे आता नंतर वापरायचे हां, कारण बाळाला सुरुवातीला फक्त वापरलेली मौसूद जबलीच वापरायची असतात. अस्मिता म्हणते मग एवढं सगळं कशाला आणलंयस तू, पूर्ण जिने मागे सांगितलं होतं ना की बाळासाठी कपडे खरेदी करायचे नाहीत म्हणून, आठवते ना तुला. आता कल्पनाताई म्हणतात अगं माहिती आहे गं मला, पण हे सगळे कपडे बघितल्यानंतर ना मला मोहच नाही आवरला गं असं म्हणून या दोघीजणी हसत असतात आणि खूप खुश असतात. सायली आता हे सगळे बघून म्हणते की या दोघीजणी किती आनंदात आहेत, मला कळलेलं सत्य मी अस्मिताताईंना कुठल्या तोंडाने सांगू हे भयानक सत्य असं म्हणत असते. इतक्यातच कल्पनाताईंची नजर जाते ना सायलीकडे. दारात उभारलेली सायली अगदी रडवेली झालेली असते. कल्पनाताई म्हणतात सायली अगं ये नाही ये असं म्हणतात. सायली आता आतमध्ये यायला लागते तर आपण पाहतो की इतक्यातच प्रियासुद्धा हॉलमध्ये येते आणि कल्पनाताई म्हणतात काय गं सायली तू किती कामागुम झालीस, काय झालंय तुला, ये म्हणून कल्पनाताई तिला घ्यायला येतात ना आणि तिला अगदी हाताला वगैरे पकडून घेऊन सोप्यावर नेऊन बसवतात. आता ही सगळा प्रिया तमाशा चांगला बघतच असते. आता कल्पनाताई प्रियाला तर या सायलीला तर सोप्यावर बसवतात. प्रिया आता बारीक लक्ष ठेवून बघत असते सायलीकडे आणि म्हणत असते की सायलीची ही अवस्था आहे म्हणजे माझा प्लॅन नक्की सक्सेसफुल
रोल झाला आहे म्हणून ती इतकी खुशात असते की बास. ते म्हणते की तिने साक्षी आणि सचिनला एकत्र बघितलेलं दिसतंय. आता अस्मिता म्हणते अगं बघतीस काय प्रिया, जा ना तिला पाणी आणून दे. आता प्रिया लगेच म्हणते हो हो आणते हा, आणि पाणी आणायला जाते. कल्पनाताई म्हणतात सायली काय झालंय का गं आता, आणि म्हणतात की दे पाणी दे म्हणून. आता सायलीला पहिल्यांदा तर पाणी दिलं जातं, हे घे पाणी पी म्हणून. कल्पनाताई तिला पाणी देतात, तिला पहिल्यांदा शांत करतात. आता सायली पाणी वगैरे पिते आणि आता समोर तर अस्मिता आणि हे प्रिया असते ना, त्यामुळे तिला काही बोलता येत नसतं. कल्पनाताई म्हणतात तुला आता बरं वाटतंय का, तुला काही उन्हाचा त्रास वगैरे झाला आहे का, आणि म्हणतात यावर्षी सूर्य पण ना अगदी आग उगतोय, आणि म्हणत असतात की हे बघ सायली तू ना आता उन्हामध्ये ना जाऊच नकोस तू हां. आणि अस्मिता म्हणते आणि तशी तू इतकी नाजूक आहेस ना की तुला ना सनस्ट्रोकच होईल, असं आता अस्मिता म्हणत असते. आता कल्पनाताई म्हणतात अगं आणि अर्जुन कुठे गेलाय, तर सायली म्हणते की ते ना ऑफिसमध्ये गेले आहेत म्हणून. अस्मिता म्हणते ठीक आहे, मग तू आराम कर आणि मग मम्माने आणलेलं सगळं शॉपिंग मी तुला दाखवते हां, असं अस्मिता म्हणत असते. आता सायली कंटिन्यू अस्मिताकडेच बघत असते, कारण तिच्या बाबतीतलं भयानक सत्य सायलीला समजलेलं असतं ना म्हणून. इकडे गाडीत अर्जुन म्हणत असतो साक्षी दिसल्यावर सायली कशी रिॲक्ट झाली असेल, तिला हे समजलं असेल का मी तिच्यापासून हे लपवून ठेवलं आहे म्हणून. चैतन्य म्हणतो आता हे आपल्याला कसं कळणार आहे अर्जुन, साक्षी दिसली म्हणून सायली वहिनी. चैतन्य म्हणत असतो साहेब बघ सायली वहिनीला ना साक्षी दिसली म्हणून ती अपसेट आहे आणि म्हणून तुझे फोन उचलत नाही, त्याच्यामुळे तू एवढी काळजी करू नकोस. आणि अर्जुन म्हणत असतो तरी पण मग आपल्याला कसं कळायचं की आता ती कुठे. चैतन्य म्हणून ते काम करायचं का आपण, तू घरी फोन कर आणि विचार की ती घरी आली आहे का म्हणून. आता इतक्यातच अर्जुन काय करतो की घरी फोन करतो कल्पनाताईंना. कल्पनाताई म्हणतात हां बोल ना अर्जुन. अर्जुन म्हणतो मम्मा सायली आली आहे का. कल्पनाताई म्हणतात अर्जुन तुम्हा दोघांना ना एकमेकांच्या शिवाय अजिबातच राहत नाही हां, आणि म्हणतात की नाही सायली आत्ताच घरामध्ये शिरते आणि लगेचच तुझा फोन आला बघ. अर्जुन म्हणतो हो 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 हो, आणि चैतन्याला इशारा करून सांगतो की आली घरी म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात देऊ का तिला फोन, तर अर्जुन म्हणतो नाही नाही नको मी घरीच येतोय. आता कल्पनाताई म्हणतात काय रे अर्जुन तुझा आवाज असा काय येतोय मला. आता सगळेजण थोडेसे सिरियस होतात ना. कल्पनाताई म्हणतात अर्जुन तू सगळं काही ठीक आहेस ना. अर्जुन म्हणतो हो हो मामा सगळं काही ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नकोस, ओके बाय बाय बाय, असं म्हणून लगेच अर्जुन काय करतो की फोनच ठेवून टाकतो. कल्पनाताई म्हणतात अगं अर्जुन घरीच येतो. इतक्यातच सायली म्हणते की अस्मिताताई तुमचा योगा आणि गर्भसंस्काराचा क्लास आहे ना, तर निघा ना तुम्ही क्लासला जा. आता प्रिया बघा बारीक लक्ष ठेवून असते. अस्मिता म्हणते अगं मी निघणारच होते पण आता तुझी तब्येत बरी नाही आहे ना, तर मग राहू देत ना, असं अस्मिता म्हणते. पण आणि पुढे म्हणते की तुला फक्त उन्हाचाच त्रास झाला आहे ना गं, तर सायली म्हणते हो. अस्मिता म्हणते का आणखीन काय होतंय तुला, तर सायली जास्त काही बोलतच नसते. कल्पनाताई म्हणतात सायली काही झालं आहे का, तू आमच्यापासून काही लपवतीयस का. आता असं विचारल्यानंतर कल्पनाताईंच्या लक्षात येतं की या दोघी आहेत म्हणून सायली बोलत नसेल म्हणून. तर सायली म्हणते की हे बघा असं काही झालं नाही आहे, उगाच तुम्ही तुमचा क्लास चुकवू नका, वेळेत तुम्ही निघा, जा बरं ताई तुम्ही. कल्पनाताईसुद्धा म्हणतात हो हो अस्मिता जा बरं तू, तसंही तुझे ना दिवस भरत आलेत आणि इतके दिवस तू योगा इतका छान केला आहेस ना, तर मग अशा शेवटच्या दिवसांमध्ये हायगाई करू नकोस हां, असं आता कल्पनाताई म्हणतात. आणि म्हणतात चल आपण दोघीजणी जाऊ आणि मग मी तुझा क्लास संपेपर्यंत तुझ्यासोबतच राहीन म्हणून. आता अस्मिता म्हणते की हो ठीक आहे म्हणून. आता सायली मनात विचार करते आईसुद्धा अस्मिताताईंसोबत जाणार आहेत, मग मला त्यांच्याशी कसं बोलता येईल असं, आणि म्हणते की हे अस्मिताताई घरात नसतानाच करता येईल. आता सायली काय करते कल्पनाताईंकडे बघते आणि की मानेने नाही म्हणून हे करते. कल्पनाताईंच्या लक्षात येतं ती इशारा करते ते, आणि त्या म्हणतात की अस्मिता तू विमलला घेऊन जातेस का. नाही म्हणजे अगं मला ना सायलीला सोबत घेऊन ना पूर्णाजींच्या खोलीत जाऊन ना काही सामान काढून घ्यायचं आहे. तर अस्मिता म्हणते विमल मार्केटमध्ये गेली, ती नाही आहे घरात. आता असं म्हणल्यानंतर प्रिया बघा तिथेच उभी असते. लगेच म्हणते की सायली सचिनबद्दल सांगेल तेव्हा ते अस्मिताने ऐकायलाच हवं, पण सायली अस्मितासमोर तोंड उघडेल असं मला तर काही वाटत नाही. आता गनिमिक आवाज खेळायला हवा असं प्रिया म्हणते. आता बघा इतक्यातच सायली म्हणते आई जा तुम्ही अस्मिताताईंबरोबर, जाऊ नको सगळं काय ना की तुला सुद्धा सायलीसारखा त्रास झाला तर. आणि म्हणते की अस्मिताला जावंच लागणार आहे ना, तर मग मी एक काम करते की मी घेऊन जाते ना तिला, तिचा क्लास संपेपर्यंत मी तिच्यासोबतच थांबेन आणि मग मी तिला घेऊन सुखरूप घरी येईन. आता कल्पनाताई म्हणतात तू जाणार. प्रिया म्हणते हो काय हरकत आहे मी गेले तर, आणि म्हणते की मी तिला व्यवस्थित घेऊन येईन हां डोंट वरी. अस्मिता म्हणते की ठीक आहे जाऊ आपण दोघी असं प्रियाला म्हणते, आणि पुढे म्हणते की आता तन्वीची इतकी इच्छाच आहे तर जातो आम्ही दोघी.
आणि म्हणते की 1.5-2 तासातच आम्ही परत येऊ. हां, कल्पनाताई म्हणतात हो जा. आता बघा प्रिया काय करते, प्रिया ना आजकाल ना खूप गनिमी-कावी खेळायला लागली. प्रिया काय करते की तिच्या पर्समध्ये ना एकतर ती रेकॉर्डिंग चालू करते आणि रेकॉर्डिंग चालू करून अस्मिताचा आणि प्रियाचा दोघांचा सुद्धा फोन जो आहे तर तिच्या पर्समध्ये ठेवते आणि पर्स मुद्दामून ती सोफ्याच्या तिथे खाली सरकवून ठेवते, जेणेकरून ते एकतर मग मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्डिंग व्हावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्स घरात विसरली या कारणाने परत येत यावं म्हणून. आणि आता अस्मिता आणि प्रिया या दोघीजणी सुद्धा आता त्या गर्भसंस्काराच्या क्लासला जाण्यासाठी तिथून निघतात. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन. पुढे इकडे आपण पाहतोय सचिन आणि साक्षी एकदम फास्ट भरधाव अशी गाडी चालवत असतात दोघंजण. म्हणजे सचिन बसलेला असतो आणि साक्षी इतक्या फास्ट गाडी चालवत असते की सचिन अक्षरशः घाबरतो. आणि आता एका ठिकाणी येऊन साक्षी गाडी थांबवते आणि इतक्या फास्ट एकदम रश ड्रायव्हिंग करत असते साक्षी की आता सचिनसुद्धा घाबरत असतो की अगं काय साक्षी हे सगळं ड्रायव्हिंग करते म्हणून. आता एका ठिकाणी येऊन गाडी थांबवते. आता सचिन साक्षीला म्हणत असतो की साक्षी हे तुझं सगळं काय चाललंय म्हणून. साक्षी सचिनला म्हणते की मला तुझा फोन दे. आता सचिन म्हणतो साक्षी तू काय करणार आहेस आणि अशी बाजू गाडीला का लावलीस तू. साक्षी पुन्हा म्हणते हे बघ तू जर तुझा फोन नाही दिलास तर मी पेट्रोलचा टँक उघडेन आणि त्यामध्ये गाडी टाकेन आणि मग तुझ्या सहित गाडी पेटवून देईन. आता असं म्हणल्यानंतर सचिन इतका घाबरतो ना की बस बापरे. आणि आता सचिन काही उत्तर देण्यात इतक्यातच ही साक्षी काय करते हातात तिच्या बाटली घेते आणि जोरात सचिनच्या डोक्यावर मारते. सचिन अगं काय करतेस तू असा म्हणत असतो आणि जोरात साक्षी त्याच्या डोक्यावर एवढ्याच जोरात पाण्याची बाटली मारते की सचिन बेशुद्धच पडतो. आणि सचिन बेशुद्ध पडल्यानंतर साक्षीच्या लक्षात येते की अरे बापरे आपण हे काय केलं. आता ही साक्षी भानावर येते आणि सचिन ए सचिन उठ करून त्याच्या गालावरती वगैरे मारायला लागतं आणि त्याला म्हणते की ऐक ना तुला जिवंत राहायचं आहे. हां ऐक ना तुला ना मरून चालणार नाही, तुला जिवंत राहायचं आहे माझ्यासाठी सचिन, तुला माझ्यासाठी जिवंत राहायचं आहे. उठ सचिन माझं प्रेम आहे तुझ्यावर असं म्हणून त्याला खूप उठवण्याचा प्रयत्न करते. पण सचिन तोपर्यंत बेशुद्ध झालेला असतो. आता ती त्याला खूप हलवते प्रयत्न करते पण सचिन काही उठतच नाही. आता आपण पाहतोय लगेच दुसरा सीन. इकडे प्रतापराव हॉलमध्ये येऊन बसतात आणि म्हणतात हे काय तू लवकर तू मला बोलवून घेतलंस. आता कल्पनाताई म्हणतात सायलीला ना आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे. हो ना सायली. आता सायली म्हणते की हो. कल्पनाताई म्हणतात सायली अगं तू आल्यापासून मी बघते ना की तू खूप अस्वस्थ आहेस गं. तर सायलीला ना काय बोलायचं ते सुधरत नसताना कल्पनाताई म्हणत असतात काय झालं आहे बाळा तुला नक्की. आता सायली बघा उठून उभारते आणि कल्पनाताईंकडे येते आणि म्हणते की आई बाबा मला जी गोष्ट कळली ना तर ती ना खरंच खूप भयंकर आहे म्हणून. आणि म्हणते की आणि ते अस्मिताताईंच्या समोर सांगणं शक्य नव्हतं म्हणूनच ना म्हणून मी काही बोलले नाही. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई आणि प्रतापराव विचारच करायला लागतात. प्रतापराव म्हणतात की सायली अगं नक्की काय झालं म्हणून. आता सायली बघा खूप धीर वटवते आणि म्हणते की आई मी आज ज्या कॅफेमध्ये गेले होते ना तिथे मी सचिन भाऊजींना बघितलं म्हणून. आता हे वाक्य ऐकल्यानंतर तर ह्या दोघांना सुद्धा ना विचित्रच वाटतं. आता त्यानंतर पुढे सायली सांगायला लागते की अहो सचिन भाऊजींसोबत ती मुलगीसुद्धा होती म्हणून. आता ती मुलगी म्हणजे साक्षी महिपत शिकरे ही मुलगी होती. आता हे सगळं जे ऐकून आहे ना त्यात आता कल्पनाताई आणि प्रतापराव या दोघांना सुद्धा धक्काच बसतो. प्रतापराव तर उठूनच उभा राहतात आणि म्हणतात की काय म्हणून. इकडे बघा आता सायली सचिनच्या नाकाला साक्षी सचिनच्या नाकाला हात लावते आणि लगेच त्याचे श्वास चालू असतात ना तर लगेचच हसायला लागते. अगदी क्रूर आणि सायकिकच दाखवली आहे साक्षी आणि हसायला लागते आणि उघड तू जिवंत आहे. आणि पुन्हा म्हणते सचिन तुझं माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे मग तू का वागतोस असं सांग ना, का वागतोस मला सांग. मी काय मागितलं होतं तुझ्याकडे, असं काय मागितलं होतं सांग बरं. तुझा मोबाईलच तर फक्त मागितलं होता ना. अरे मग देऊन टाकायचंच ना फोन. मग त्याच्यामध्ये एवढं काय होतं लपवण्यासारखं सांग ना, काय आहे एवढं तुझ्या त्या फोनमध्ये. तुझे आणि अस्मिताचे फोटोज आहेत का तुमचे लव्ह मेसेज आहेत का पुढे म्हणते की हां तुझ्या प्रेग्नंट बायकोसाठी काढलेले गर्भसंस्काराची व्हिडिओ आहेत त्या मोबाईलमध्ये म्हणून. नक्की असं काय होतं की जो तू फोन मला दाखवला नाही. आणि पुढे म्हणते की तुला माहिती का सचिन म्हणत असते की मला ना माझ्यापासून काहीच लपवलेलं आवडत नाही रे, अजिबात आवडत नाही मला ना माझ्यापासून काही लपवलेलं आवडत नाही असं पुन्हा म्हणायला लागते. आणि म्हणते की आता तू मला मोबाईल दिला नाहीस म्हणून मला असं करावं लागलं ना, दे बरं तुझा मोबाईल कुठे येते असं ती बेशुद्ध असलेले सचिनशी बोलत असते. आणि सायलीनं खरंच सायकिक दाखवली आणि म्हणते कुठे मोबाईल, इथे असं करून तिचे सगळे खिशे वगैरे आहेत ना तर ती चेक करायला लागते. इतक्यातच ना तिला मोबाईल सापडतो सचिनचा. आता ती सचिनचा मोबाईल घेते आणि त्याच्याकडे बघून म्हणते की सापडला, सचिनचा मोबाईल सापडला. आणि म्हणते की आता हा मोबाईल मी स्विच ऑफ करते असं म्हणून आता सचिनचा मोबाईल ती स्विच ऑफ करून टाकते आणि सचिनकडे बघत असते त्याचा फोन स्विच ऑफ करून. आणि पुढे म्हणते की आता तुझी बायको, आता तिचा भाऊ, आता तिची वहिनी सगळेजण तुला कॉल करतील तर तुझा फोन स्विच ऑफ असेल, सगळे तुला शोधत राहतील. आणि म्हणते की पण तू
आणि तू कोणालाच सापडणार नाही असं म्हणून आता ही साक्षी सचिनला ब्लॅकमेल करून अक्षरशः तिथून पळून घेऊन जाते आणि जाते तर कुठे महिपतच्याच बंगल्यावरती. आणि आता लवकरच तिथे पोलिसांची धाडसुद्धा पडणार असते. आता बघा साक्षी सचिनला घेऊन गाडी चालवत त्याला त्या बेशुद्ध अवस्थेतच घेऊन जाते. कल्पनाताई म्हणत असतात, सायली काय बोलतीस तू, साक्षी शिकरे जिवंत आहे. अगं पण तिचा तर खून झाला होता ना. आणि प्रतापराव म्हणतात, आणि हा सचिन तर आपल्याला सांगत होता ना की तो त्या मुलीला भेटत ही नाही आहे, म्हणून तो आणखीन खोटं बोलतोय आपल्याबरोबर. आता हे सगळं प्रतापराव बोलत असतात आणि पुढे म्हणतात की आणि ती मुलगी साक्षी आहे. अरे म्हणजे मग हा केवढा मोठा विश्वासघात आहे असं आता प्रतापराव म्हणून खूप चिडतात. आता सायली तर खूप शांत झालेली असते. इतक्यातच अर्जुन आणि चैतन्य तिथे येतात दरवाजात आणि ऐकत असतात आत कोण काय बोलतंय ते. तर सायली म्हणत असते, बाबा मी जेव्हापासून त्या दोघांना त्या नेचर कॅफेमध्ये नेचर रेस्टॉरंटमध्ये बघितलं ना तेव्हापासून माझं डोकंच गर करायला लागलंय. पण हे खरं आहे की साक्षी जिवंत आहे म्हणून. आणि पुढे म्हणते आणि तीच सचिन भाऊजींच्या आयुष्यात आहे. आता सायलीने हे वाक्य सांगितले ना, हे वाक्यसुद्धा आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघे जण ऐकतात. इतक्यातच कल्पनाताई म्हणतात, अर्जुन अरे बरं झालं तो आलास म्हणून. आता सगळेजण अर्जुन आणि चैतन्यकडे बघतात ना. आता अर्जुन आणि चैतन्य आतमध्ये येतात आणि कल्पनाताई म्हणत असतात, अरे सायली बघ ना काय सांगते ती, साक्षी शिकरे जिवंत आहे आणि ती सचिनची गर्लफ्रेंड आहे असं सांगते रे ही सायली म्हणून. आता हे सगळं खरं ऐकून तर खरं तर अर्जुन आणि चैतन्याला सुद्धा धक्काच बसतो. सायली म्हणते, मी तुमचे फोन घेतले नाहीत कारण ना मी जे बघितलं ना त्यावरती माझा विश्वास बसत नव्हता ना म्हणून. आणि पुढे सायली म्हणते की मला विचार करायला थोडा वेळ हवा होता ना म्हणून मी तुमचे फोन घेतले नाहीत. आता सगळेजण 2 मिनिटं तर शांतच बसतात. अर्जुन मनात विचार करतो, थँक गॉड की तिला हे कळलेलं नाही आहे की साक्षीबद्दल मला आधीच माहिती होतं आणि मी तिच्यापासून लपवून ठेवलं आहे म्हणून. आता लगेचच प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे तो गप्प का आहेस, बोल ना काहीतरी, काय करायचं आता आपण असं आता प्रतापराव म्हणत असतात. पण अर्जुनच्या तोंडून एक शब्द फुटत नसतो अक्षरशः. आणि पुढे बघा आपल्याला सीन दाखवलेला आहे, ही प्रिया आणि अस्मिता दोघीजणी गाडीत चाललेल्या असतात गर्भसंस्कार शिबिरासाठी, गर्भसंस्कारच्या क्लासेससाठी. आणि आता अस्मिताला ना विचार करत असते आणि म्हणत असते की खरंच घरी काय झालं असेल ना या सायलीला. प्रियामध्ये हो ना, मला भाई असंच वाटतं ना की काहीतरी गडबड नक्कीच झाली म्हणून. अस्मिता तो आहे ना अजिबात टेन्शन घेऊ नकोस, काहीतरी ना नक्कीच सिरियस झालेलं असणार आहे. पण सायलीने अर्जुन मॅनेज करतील ग, अस्मिता म्हणते. पण अगं मला ना चैनच पडत नाही आहे, आता आपण काय करायचं. आता प्रिया बघा थोडासा विचार करते आणि म्हणते, मग एक काम करते ना, घरी फोन करून विचारते सगळं नीट आहे का नाही ते. अस्मिता म्हणते, थांबता मीच कॉल करते, ते मला माझा मोबाईल. अस्मिता म्हणते, अगं तुझा फोन ना माझ्या बॅगेत आहे, हे बघ पर्स ना मागेच आहे, मागच्या सीटवरती ठेवली. आता अस्मिता पाठीमागे वळून बघते तर मागे सीटवरती काहीच नाही. आता पाठीमागेच्या सीटवर काहीच नसतं. अस्मिता म्हणते, नाही आहे मागे. अस्मिता प्रिया म्हणते, अगं असं कसं होईल, मी गाडीतून निघताना पाठीमागेच ठेवली होती, नीट बघ बरं. आता अस्मिता पुन्हा एकदा बघते आणि म्हणते, अगं खरंच नाही आहे मागे. प्रिया म्हणते, अय्या म्हणजे मी पर्स घरीच विसरली की काय, आणि त्यात तुझा फोन आणि माझा फोन दोघींचेही फोन तिथेच राहिले वाटतं असं प्रिया म्हणत असते. आणि आता बघा आता प्रिया मुद्दामून नाटक करते. आता अस्मिता म्हणते, आता आपण 2 तास कसं राहायचं, त्यामध्ये माझा जीव थऱ्यावर नाही, नक्की घरी काय झालं असेल म्हणून, चल बाई घरी जाऊया. आता प्रिया म्हणते, बरं चल ठीक आहे, तू म्हणतेस तर आपण घरी मी गाडी वळवते असं म्हणून प्रिया आता गाडी वळवते आणि घरी जाण्यासाठी निघते म्हणून. आणि आता मनातल्या मनात खुश होत असते की बरं झालं आता तिचा प्लॅन सक्सेसफुल होतोय कारण तिला आता घरी जायला मिळतंय म्हणून. इकडे आपण पाहतो की महिप शिकरेच्या घरी त्याच्या खिडकीतून ही साक्षी जी आहे तर ती सचिनला घेऊन उतरते आणि डायरेक्ट वरच्या मजल्यावरती जाऊन ना ठेवते. आता एवढ्या मोठ्या सचिनला हिने दुसऱ्या मजल्यावरती कसं चढवून आला असेल ना, देवच जाणे. सिरियल आहे म्हणा, अतिशक्ती काही दाखवतात. आता साक्षी त्याला सगळ्यात हात टाकून वगैरे घेऊन येते आणि डायरेक्ट सोप्यावरतीच बसवते. आता बघा हा सचिन काय करतो, सचिनला ती सोप्यावरती बसवते आणि त्यानंतर जाऊन पटकन ती साक्षी खिडकी लावून घेते जेणेकरून बाहेरून त्यांना कोणालाही दिसू नये म्हणून. आणि पटकन पळत जाते आणि आता पाणी घेऊन येते सचिनसाठी. साक्षी आता सचिनच्या तोंडावरती पाणी मारते आणि म्हणत असते की सचिन उठ उठ उठ, हे बघ आपण आपल्या घरी आलोय, म्हणजे माझ्या आणि अण्णांच्या घरी आलोय, सचिन उठणारे असं म्हणून त्याच्या चेहऱ्यावरती पाणी मारते आणि त्याचे गाल वगैरे हलवत असते आणि खूप प्रयत्न करते त्याला उठवण्याचा. आता सचिनला थोडीशी शुद्ध येते तर तो पटकन दोन्ही हात डोक्यावर ठेवतो आणि करून असं विवळत असतो कारण त्याला साक्षीने त्याच्या डोक्यावरती बाटली मारलेली असते ना म्हणून. साक्षी म्हणत असते, हे बघ आपण आपल्या घरी आलोय, उठ सचिन उठ असं त्याला म्हणत असते. आणि एकदम हॉरर म्युझिक वगैरे दाखवलंय. जेव्हा सचिन साक्षीकडे बघतो ना त्यावेळेसच सचिन आता डोक्याला हात लावतो
आणि म्हणत असतो, साक्षी अगं साक्षी तू मला मारलंस, बॉटली मला मारलंस तू, असं सचिन म्हणतो. मला हर्ट केलंस तू आणि 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 असा करत असतो. अजूनही तो विवळतच असतो, त्याला वेदना होत असतात आणि म्हणत असतो कारण हे घर कोणाचं आहे, हे तुझं घर नाही आहे म्हणून. साक्षी म्हणते, हे बघ सचिन तू बस बरं आधी, कारण सचिन उठून उभारलेला असतो ना. पुन्हा ती त्याला खाली बसवते आणि म्हणत असते की बस बरं तू बस. आणि हे बघ म्हणते की तुला कळेल, हां तुला सगळं काही कळेल, हां काही घाबरू नकोस तू, पण मला ना त्या अगोदर तू एक गोष्ट सांग की तुला मला काही सांगायचं नाही आहे का. आता सचिन एकटे लागलेला असताना ही त्याला काही विचारते की तुला मला काही सांगायचं नाही आहे का. आता सचिन म्हणतो, मला तुला काय सांगायचं असणार. साक्षी म्हणते, तुला काहीच सांगायचं नाही आहे. सचिन म्हणतो, नाही. तर साक्षी म्हणते, थोडासा विचार करून सांग ना, तुला मला हे सांगायचं नाही आहे का की तुझं लग्न झालं आहे म्हणून. आता सचिन तर चाटच पडतो ना, बापरे, त्याला काहीच बोलता येत नाही. आता साक्षी आणखीन त्याच्याजवळ येते, पुन्हा सायकिक होते आणि म्हणते, तुला मला हे नाही का सांगायचं, अस्मिता सुभेदार म्हणजेच अर्जुन सुभेदारची बहीण ही तुझी बायको आहे म्हणून सांग ना, हे नाही का तुला मला सांगायचं. सचिनचा चेहरा ना एकदम बदललेला दाखवला, इतका घाबरतो ना सचिन की बस. आता आपण पुन्हा पाहतो इकडे अर्जुन आणि म्हणजे घरातला सीन पाहतोय. तर अर्जुन सायलीला म्हणत असतो, तुला खात्री आहे की तू सचिनसोबत साक्षीलाच बघितलंच म्हणून. इतक्यातच अश्विन तिथे येतो आणि म्हणतो, काय आता काय म्हणलं तर सगळे अश्विनकडे बघतात. आता अश्विन म्हणतो, सचिन आणि साक्षी शिकरे, अरे पण मी काही चुकीचं ऐकलं आहे का. आता सायली म्हणते, नाही अश्विन भाऊजी तुम्ही काही चुकीचं ऐकलेलं नाही म्हणून. आता अश्विनला ना खरंच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणते की 1000% खात्री की ती मुलगी ही साक्षीच होते, मी सचिन भाऊजींसोबत साक्षीलाच बघितलं आहे असं सायली म्हणते. आता अर्जुनला काही बोलायचं कळत नसतं. सायली म्हणते, अहो मी तुमची ना वाट बघत होते कॅफेमध्ये बसून इतक्यातच. आणि आता तिथं जे काही घडलं ते सायली ना सगळं अर्जुनला सांगत असते, म्हणजे म्युझिकली दाखवलेलं आहे आपल्याला, आता इथे काही डायलॉग दाखवलेले नाहीत. आणि हे सगळं अश्विन शॉकिंग होऊन ऐकत असतो. सायलीनं जे काही रेस्टॉरंटमध्ये घडलं ते सगळं सांगते आणि अर्जुनला म्हणते, तुम्हाला आठवतं आहे का मागे पण मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की मी साक्षीला बघितलं आहे म्हणून, आणि तेव्हा तुम्ही माझ्यावरती ना विश्वास ठेवलेला नव्हता आणि नंतर मलाही वाटलं होतं की कदाचित माझी चूक झालेली असेल म्हणून. आता पुढे सायली म्हणते की पण यावेळेला ना माझी खात्री की ते दोघेच होते तिथं आणि मी त्या दोघांनाही बघितले आणि त्यांनीसुद्धा मला बघितलं आहे म्हणून, आणि म्हणूनच तर ते मला बघून तिथून पळून गेले म्हणून. म्हणजे सचिन आणि साक्षी सायलीला बघून पळून गेलेले असतात. आता याच्यानंतर सगळेजण विचार करायला लागतात, अरे एवढं मोठं अशी कशी काय घटना घडली म्हणून. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतोय. आता आपण उद्याच्या भागात पाहतोय की प्रतापराव म्हणतात की त्या सचिनचं नाव जरी ऐकलं ना तर माझ्या डोक्यात तिडकत जाते, आणि आता हे तर सगळं नवीन कळे, अरे अस्मिताला हे सगळं कसं सहन करायचं. इतक्यातच सायली जे काही तिने रेकॉर्डिंग केलेलं असतं तर ती सगळ्यांच्या समोर दाखवते आणि म्हणते की हे बघा म्हणून. आणि ही नेमकं प्रिया आणि अस्मिता दरवाजामध्ये येतात आणि हे सगळं ऐकतात. प्रिया आता बरीच भर घालते आणि म्हणते की सचिन आणि साक्षी दोघेही एकत्र. इतक्यात अस्मिताच्या पोटात कळ येते आणि जोरात आई ग म्हणून अस्मिता अगदी वेवळून खाली पडते. इतक्यातच सायली वगैरे सगळेजण पळत जातात ना म्हणजे दरवाजापाशी. आता अस्मिता सायलीला म्हणते, तू सचिनला असं म्हणते आणि बोलताच ती बेशुद्ध होऊन जाते. सगळेजण खूप घाबरतात. आता अस्मिताला नक्की पुढे काय होईल ते आपल्याला उद्याच्या भागात बघणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी ना पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.